स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या विरुद्धच्या पोक्सो प्रकरणाने सध्या संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. ते बद्रीनाथ ज्योतिषपीठाचे 46वे शंकराचार्य आहेत. ज्योतिषपीठ हे आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या 4 मुख्य पीठापैकी एक. त्यांचं मूळ नाव उमाशंकर पांडे असून ते हिंदू धर्मातील सनातन परंपराचे कट्टर समर्थक मानले जातात. गोरक्षणासाठी त्यांनी मोहिमा राबवल्या. सध्या ते त्यांच्यावर झालेल्या आरोपामुळे आणि त्यामागच्या षडयंत्राच्या दाव्यामुळे चर्चेत, कारण त्यांच्यावर एका अल्पवयीन मुलाच्या लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप करण्यात येतो. प्रयागराजच्या विशेष पॉक्सो न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर हे संपूर्ण प्रकरण चर्चेत आले. सुरुवातीला आशुतोष ब्रह्मचारी नावाच्या व्यक्तीने न्यायालयात अर्ज करून दावा केला की प्रयागराजमध्ये माघ मेळा आणि कुंभमेळा दरम्यान आश्रमात राहणाऱ्या 2 मुलांसोबत गैरप्रकार घडला. यानंतर कोर्टाने पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचा आदेशही दिला. पण याला खरं वळण तेव्हा मिळालं जेव्हा स्वामींच्या समर्थकांनी आणि वकिलांनी याला उत्तर देत ही तक्रार पूर्णपणे खोटी असून स्वामीजींना बदनाम करण्यासाठी हे केले जाते असं त्यांनी म्हटलं. त्यांनी आरोप पण केला की ज्या साक्षीदाराने स्वामीजीची विरोधात साक्ष दिली त्यांना पैशाचा आणि घराचा आशीम देण्यात आलं. त्यांनी काही ऑडिओ क्लिपचा उल्लेख करत सांगितलं की ठराविक व्यक्ती त्या पीडित मुलांच्या कुटुंबाला काय बोलायचं आणि कोणाची नावं घ्यायचं याचं प्रशिक्षण देत होतं. यात स्वामीजींनी आक्रमक भूमिका घेत म्हणलं की मी कोणालाही घाबरत नाही. हे सर्व आरोप म्हणजे ज्योतिषपीठाच्या गादीला कलंकित करण्याचा प्रयत्न आहे. ज्या मुलांची नावं घेतली जातात ती मुलं माझ्या आश्रमात कधी आलीच नाही. जर माझ्यावरचे आरोप सिद्ध झाले तर मी स्वतः शिक्षा भोगण्यास तयार आहे. पण हे राजकीय द्वेषातून केलेलं काम आहे. त्यांनी थेट सरकारवर इशारा साधत म्हटलं, काही लोक त्यांना हिंदू धर्माचे प्रश्न मांडण्यापासून रोखू पाहतात. यात तक्रारदाराने कोर्टात सांगितलं, शंकराचार्यांनी पदाचा आदर बाजूला ठेवून कायद्याने काम केलं पाहिजे. आश्रमात अनेकदा मुलांचं शोषण होतं पण कोणीही भीतीपोटी बाहेर येत नाही. माझ्याकडे पुरावे आहेत म्हणूनच मी कोर्टात धाव घेतली आहे. स्वामीजींच्या वकिलांनी दावा केला की तक्रारदार हा स्वतः अनेक गुन्ह्यामध्ये अडकलेला आहे. त्यांच्यावर आधीच अनेक एफआयआर दाखल आहे. ही व्यक्ती केवळ खंडणी वसूल करण्यासाठी किंवा स्वामीजींची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे काम करते. जे ऑडिओ समोर आले त्यावरून हे स्पष्ट होतं की साक्षीदारांना विकत घेण्याचा प्रयत्न झालाय. सध्या या प्रकरणाचा तपास उत्तर प्रदेशातली विशेष पोलीस पथकाकडे असून यात काही महत्त्वाचे मुद्दे समोर आले. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने सध्या तपासावर लक्ष ठेवण्याचे आदेश दिलेत. पोलिसांनी काही अशा लोकांची जबाब नोंदवली ज्यांनी असा दावा केला की त्यांना स्वामींजी विरुद्ध बोलण्यासाठी फोन आले होते. यामुळे आता मूळ तक्रारदारावरचं संशयाची सुई वळली आहे. पण हे प्रकरण केवळ धार्मिक राहिलं नसून राजकीय झालंय. विरोधी पक्षांनी याला संत महंतांचा अपमान म्हटलंय तर सत्ताधारी पक्षाने कायदा आपले काम करेल अशी भूमिका घेतली. हे संपूर्ण प्रकरण आता विश्वासार्हतेच्या युद्धात रूपांतर झालंय. एका बाजूला लैंगिक शोषणासारखा अतिशय गंभीर आरोप आहे तर दुसऱ्या बाजूला स्वामीजींची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठा आहे. आशिम दाखवून खटला भरल्याचा जो नवीन मुद्दा समोर आलाय त्याने मूळ आरोपावर प्रश्नचिन्ह उभे केले. जर या आशिमाचे आरोप खरे निघाले तर तक्रारदारावर मोठी कारवाई होऊ शकते. या प्रकरणाचा निकाल लागणे अजून बाकी आहे. परंतु यामुळे हिंदू धर्मातील सर्वोच्च पीठापैकी एक असलेल्या ज्योतिषपीठाच्या प्रतिमेवर परिणाम झाला हे मात्र नक्की आहे. तर या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? यात स्वामीजींची भूमिका काय असू शकते? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.